माझ्या ब्लॉग मध्ये सर्वांना नमस्कार। उपवास म्हटलं की आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, थालीपीठ, भगर, आमटी, उपवासाची बटाट्याची भाजी हे पदार्थ डोळ्यासमोर येतात। कधी कधी उपवास लागोपाठ असतात, अशा वेळेला काहीतरी वेगळं करून खावंसं आपल्याला वाटतच ना। तर मी आज उपवासाचे कटलेट करणार आहे, ते आपण पाहूया। लाल भोपळ्याचा किस, कच्च्या केळ्याचा किस, रताळ्याचा किस, दाण्याचं कूट, राजगिरा पीठ, साबुदाणा मी थोडासा भाजून घेतलाय आणि तो मिक्सरवर थोडा जाडसर असा त्याचं पीठ करून घेतलंय। तसंच भगरही थोडी भाजून घेतलीये आणि त्याचं असं भरड मिक्सरवर काढलेली आहे। उकडलेला बटाटा आहे, हिरवी मिरचीचा ठेचा, जिरं पावडर, तूप, उपवासाचं मीठ, लिंबाचा रस आणि ह्या लाल भोपळ्याच्या बिया। बरेच वेळेला लाल भोपळा आपण आणला की त्याच्याबरोबर बिया येतातच, त्या बिया आपण टाकून देतो, पण सोलाला कोणालाच वेळ नसतो। पण आज मी या बिया पण वापरणार आहे, त्या पण खूप पौष्टिक असतात। हल्लीच्या हेल्थच्या दृष्टीने तर पंपकिन सीड्स हा एक महत्वाचा घटक झालेला आहे। चला तर आपण आता कृतीकडे वळूया। प्रथम मी हा लाल भोपळ्याचा किस, कच्च्या केळ्याचा किस आणि रताळ्याचा किस हे थोडंसं वाफवून घेणार आहे। एक 7-8 मिनिटाकरता थोडंसं वाफवून घेणार आहे। बटाटा आपला उकडलेला आहे आणि हे सर्व जिन्नस मी मग एकत्र करणार आहे आणि मग तुम्हाला कृती दाखवणारच आहे। आता वाफवलेला रताळ्याचा किस, लाल भोपळ्याचा किस, कच्च्या केळ्याचा किस, उकडलेला बटाटा, लिंबाचा रस, हिरवी मिरची, राजगिरा पीठ, जिरं पावडर आणि आपल्या लाल भोपळ्याच्या बिया बारीक करून त्यात टाकलेलं आहे आणि त्यात थोडंसं साबुदाणा पीठ पण घालायचं आहे। हा आपला आता गोळा तयार आहे। आता आपण शॅलो फ्राय करूया। आपले कटलेट आता मी साच्यामध्ये केलेले आहेत, माझ्याकडे साचे आहेत, तर त्या आकाराचे केलेले आहेत। आता आपण हे फ्राय करून घेऊया। तुमच्याकडे साचे नसतील तर तुम्ही हातावर थापून त्याला लंबाकृती किंवा कोणताही गोल आकार पण देऊ शकता। आता आपले कटलेट आपण ते थोडेसे लालसर होईपर्यंत शॅलो फ्राय करूया। आपण बघा साध्या कटलेटला ब्रेड क्रम्स किंवा रवा लावतो ना बाहेरनं, त्याच्याऐवजी ही भगर भाजून त्याचा भरडा काढून तसं मी बाहेरनं लावलेलं आहे। त्यामुळे आता आपले उपवासाचे कटलेट तयार झाले आहेत। आता हे लालसर फ्राय केलेले कटलेट तयार आणि त्याच्याबरोबर खोबरं, दही घातलेली चटणी सुद्धा तयार। आवरून ठेवूया आणि कटलेट पण काढून घेऊया। अरे डिश मध्ये एकच कटलेट राहिला। मुलांनी आणि मिस्टरांनी पळवले बहुतेक कटलेट, कुरकुरीत दिसतायत असं म्हणत होते। चला, उपवासाच्या कटलेटची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।